राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमरावती जिल्ह्यातील ठाकरे कुटुंबांवर पुन्हा एकदा प्रदेशस्तरीय जबाबदारी स्वीकारली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे यांनी तब्बल 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी सांभाळल्यानंतर आता त्यांच्या राजकीय वर्षाला पुढे नेत त्यांचे पुत्र निखिल सुरेंद्र ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। निखिल ठाकरे यांची पक्षातील प्रदीर्घ संघटनात्मक वाटचाल लक्षात घेता त्यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। 2014 मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर विदर्भ प्रभारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली। 2023 पासून ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। या संघटनात्मक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील युवक संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे। निखिल ठाकरे हे जवळा शहापूर तालुका चांदूर बाजार येथील रहिवासी असून त्यांनी BSc हॉर्टिकल्चर तसेच MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट यांचे शिक्षण घेतले आहे। शेतकऱ्यांच्या सहकारमधील सहभाग आणि त्यातील आव्हाने या विषयावर PhD करीत आहेत। ते सेवा सहकारी सोसायटी जवळा शहापूरचे अध्यक्ष असून लक्ष प्रतिष्ठान अमरावतीचे संयोजक तसेच पूर्ण ॲग्रो बायो एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे MD म्हणूनही कार्यरत आहे।